बातमी आढळरावांसंदर्भातली आहे। अखेर शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। आता शिरूरमधून त्यांना उमेदवारी दिली जाईल। महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे। तिथे कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे चांगली लढत देऊ शकतात। त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन उमेदवारी देण्याचं निश्चित झालं होतं। त्यानुसार त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय। आणि थेट जाऊया शिवाजीराव आढळराव पाटील बोलतायत। संजयजी काळे, दादा पाटील फराटे, देवेंद्र शेठ शहा, गणपतराव फुलवडे, खेड तालुक्याचे अध्यक्ष कैलासराव सांडबोर, शिरूर तालुक्याचे अध्यक्ष रविबापू काळे, जुन्नर तालुका पांडुरंग पवार, आंबेगाव तालुक्याचे आदरणीय विष्णुकाका हिंगे, अरुणराव चंबारे, मानसिंग पाचुनकर आणि माझ्यासोबत प्रवेश केलेले माझे बहुसंख्य सहकारी, त्यामध्ये आंबेगाव तालुक्याचे जवळजवळ सगळेच। दादा एकही माणूस आंबेगाव तालुक्यामध्ये पाठीमागं राहिला नाही, सगळ्यांनी मला त्यामध्ये मोठी साथ दिली। माझ्या गावातले सरपंच आणि सगळी ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित आहे। माझं अख्खं गाव या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि किरणताई वळसे पाटील असतील, करण कोकणे असतील, ही सगळी मंडळी आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। आपल्याला उत्सुकता असेल, राजकारण बदललं आहे, राजकारणाची समीकरणं बदलली। आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे, माझी पार्श्वभूमी माहिती आहे, पण मी आवर्जून सांगू इच्छितो, मी तसं काय हाडाचा राजकारणी नाही आहे। राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं। मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे। ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं, मायबाप जनतेनं मला आधार दिला, मला आशीर्वाद दिले। आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले, त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल,